नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये. खगोलशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो. हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. या काळात पूजा अर्चना ते मंदिरापर्यंत सर्व काही बंद असते. वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी झाले. दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. याला ब्लड मून असेही म्हणतात. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही ते जाणून घेऊया. यासोबतच सूतक काळाची वेळ आणि इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी होईल? भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9:57 सुरू होईल, जे 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1:26 चालेल. यासोबतच त्याचा स्पर्श रात्री 11:09 सुरू होईल. चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री 11:42 असेल, तर त्याचा मोक्षकाल दुपारी 12:23 सुरू होईल. हे चंद्रग्रहण सुमारे 4 तास चालेल. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही? वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, लखनौ, पुणे, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता इत्यादी शहरांचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त ते पश्चिम उत्तर अमेरिका, पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक हिंदी महासागर, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, आर्क्टिक, अँटार्क्टिका येथे दिसेल. चंद्रग्रहण 2025चा सूतक कालावधी. हिंदू धर्मात सूतक काळाचे विशेष महत्त्व आहे, जो ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतो. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 9 तास आधी सूतक काळ सुरू होईल. अशा परिस्थितीत 7 सप्टेंबर रोजी दुपारी 1:27 भारतात सूतक काळ सुरू होईल, जो ग्रहणाच्या समाप्तीसह संपेल. सूतक काळाचे नियम. सूतक काळात पूजा करण्यास मनाई आहे, तर गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडू नये. सूतक काळात केस कापू नयेत किंवा नखे कापू नयेत. सूतक काळात सर्व अन्नपदार्थामध्ये तुळशीची पाने घालावी. सूतक काळात देवाचे मंत्र जप करावे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.